नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सध्या मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा खूप आलेल्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी सर्वात आधी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता ही तुरीची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। ही डाळ आपल्याला मस्त गाळ शिजवून घ्यायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी आंबट चटपटीत असेल तर खायला खूप छान लागतं। त्याच्यामुळेच आज आपण मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात तर झालेलीच आहे। आता ही डाळ आपल्याला मस्त शिजवून घ्यायची, पण याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडासा हिंग घालायचा आणि अगदी किंचितसं तेल घालायचं आहे। त्याच्यामुळे डाळ लवकर शिजली जाते। तर आता आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेऊयात। बरेच जण ह्याला शेवग्याच्या शेंगाचं वरण देखील म्हणतात आणि बरेच जण ह्याला शेवग्याच्या शेंगाची आमटी देखील म्हणतात। तर जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत इथे मी सोलून घेतलेल्या कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या काचेच्या भांड्यात ठेवलेल्या आहेत, कारण मी ओव्हनमध्ये याला शिजवून घेणार आहे। तोपर्यंत बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, गूळ, लाल तिखट, जिरं, मोहरी, धने पावडर, मीठ, गरम मसाला, हळद आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। आता शेंगा ओव्हनमध्ये उकडून घेतलेल्या आहेत। तुम्ही गॅसवर देखील याला उकडून घेऊ शकता। आता डाळ शिजलेली आहे, ह्याला असं घोटून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर ह्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचंय। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ही शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली तर सगळ्यांना नक्की आवडेल। आता तेल छान तापलं की याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची आहे। आता त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे थोडीशी हळद। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। आता घालायचं आहे थोडासा चिमूटभर हिंग, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं। ह्याच्यामुळे ह्या आमटीला छान चव येते आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। आता टोमॅटो मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने, कारण जोपर्यंत टोमॅटो छान परतले जात नाही तोपर्यंत याला चव देखील येणार नाही। आता ह्याच्यातच आपण मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर परतायला मदत होते। आता ह्याच्यात घातलाय चवीपुरता गूळ। तुम्ही साखरेचा वापर देखील करू शकता। चवीप्रमाणे लाल मिरची पावडर, थोडासा गोडा मसाला म्हणजेच गरम मसाला आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो अगदी मस्त पाणी सुटेपर्यंत परतला गेला पाहिजे, म्हणजेच हा टोमॅटो पूर्ण तेलामध्ये मिक्स झालेला पाहिजे। आता ह्या शेवग्याच्या शेंगा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला थोड्या वेळ झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत। ह्या शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये शिजल्या गेल्या तर आमटीला अजून छान चव येते। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर साधारणपणे 5 ते 7 मिनिटभर आपण असंच ठेवणार आहोत। आता याच्यामध्ये घालून घेतलेली आहे धण्याची पावडर। धण्याच्या पावडरमुळे याला छान खमंगपणा येतो। आता मस्त उकळलेली आलेली आहे। आता ही शिजवलेली जी डाळ आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला जर तुरीची डाळ नको असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा वापर करू शकता किंवा अर्धी तूर डाळ आणि अर्धी मूग डाळ असंही प्रमाण घेऊ शकता। आता हे चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करायचं आणि याला मस्त दणकून अशी उकळी काढायची आहे। तर ही शेवग्याच्या शेंगाची आमटी पोळी, भाकरी, भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने ही आमटी नक्की बनवा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। दुसरी गोष्ट म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।